नमस्कार मैत्रिणींनो, सुगरण अलिबागची या आपल्या चॅनलवर तुमचे खूप खूप मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत दह्याची कढी। दह्याची कढी बनवण्यासाठी आपण कोणते साहित्य घेणार आहोत ते आता आपण पहा। आवश्यकतेनुसार तेल, बेसन, हळद, कढीपत्त्याची पूड, राई, जिरा, साखर, 4 पाकळ्या लसूण चांगला टेचून घेऊया आणि मिरची आता आपण कापूया। सर्वप्रथम बेसनच्या पिठामध्ये थोडं पाणी घालून ते चांगलं मिक्स करून घ्या। पाण्यामध्ये मिक्स केलेलं बेसन आपण या फेटून घेतलेल्या दह्यामध्ये घालूया। हे सगळं एकजीव करून घेऊया। आपण यामध्ये 1 टीस्पून बेसन का घातले? या बेसनमुळे कढी आपली छान अशी घट्ट आणि चवदार होते। तेल घालून झालं आहे, ते आता गरम झालं आहे। त्यामध्ये घालूया राई। राईचा तडतड असा आवाज झाला की त्यात घाला जिरे, लसूण आणि मिरची टाका। चांगलं परतून घ्या। आता घालूया त्यामध्ये हळद, हे सगळं परतून घेतलं की त्यामध्ये घाला दही, फ्लेम फास्ट करा। दही फोडणीला देऊन झालं की त्यामध्ये आवश्यकतेनुसार मीठ घाला। कढीची आणखी टेस्ट वाढवायची असेल तर त्यामध्ये घालूया आपण साखर। फास्ट फ्लेमवर कढी अशीच ढवळत राहा, आपोआप त्याला अशी उकळी येईल। न ढवळता जर अशीच उकळी आली तर ते दही फाटतं आणि कढी आपली व्यवस्थित होत नाही। त्यामुळे अजिबात ह्याला न ढवळता उकळी येऊन देऊ नका, म्हणून असे सारखे उकळी येईपर्यंत ढवळत राहा। हे पहा, असं हळूहळू ढवळत राहायचं, म्हणजे ही अशी छान उकळी येते। उकळी आल्यानंतर गॅस तुम्ही स्लो करा। जोपर्यंत कढीला उकळी येत नाही तोपर्यंत फास्ट फ्लेमवर अशीच कढी ढवळत राहा, नाहीतर ही कढी शिजू जाऊ शकते। आपण आता यामध्ये घालूया कढीपत्त्याची पूड। मी कढीपत्त्याची पूड घरीच करून ठेवते। इमर्जन्सी जर आपल्याकडे कढीपत्ता नसेल तर आपण अशी पूड केलेली जी असते ती घालायची। ह्यामध्ये तुम्ही कोथिंबीर सुद्धा घालू शकता। पहा, कढीपत्त्याची पूड घातल्यामुळे किती छान लूक आला आहे कढीला। तशी ती आपण चविष्ट सुद्धा बनवली आहे। अशी चविष्ट कढी आणि अनेक नवीन नवीन प्रकार जर तुम्हाला पदार्थांचे पाहायचे असतील तर सुगरण अलिबागची या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि अशा प्रकारे कढी बनवून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा। हे पहा, जे आपण बेसन पाण्यामध्ये घालून कढीमध्ये टाकलं होतं त्याचा आता घट्टपणा, दाटसरपणा कढीत येत आहे। आता तुम्ही गॅस स्लो करून असेच ठेवलीत तरीही चालेल।
दही काय फाटू शकणार नाही आता. स्लो फ्लेमवर अशीच कढी 2 मिनिटं ठेवू द्या. बेसनचा दाटपणा आल्यामुळे ही कढी आता छान घट्टसर होणार आहे. 2 मिनिटांनी गॅस घालवा. कढी तयार झाली आहे.